महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आपल्या अजब कारभारासाठी आता प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे। कारण अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत मनमानीपणे काम करीत असल्याने व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे। पहा व्हिडिओ कसे केले दुकानाच्या आतून साहित्य लंपास। मेरा नाम हैदर है। मैं इधर ही रहता हूँ पुणे में। और जब कल कार्रवाई हुई ना, परसों कार्रवाई हुई ना, तो पूरा हमारा स्टैंड दुकान के अंदर से लेके गए, पूरा खींच के लेके गए। मेरे पास वो सारी चीजों का वीडियो भी है, मैं आपको वीडियो भी बता सकता हूँ। ये देखो इधर वीडियो है मेरे पास, आपको वीडियो बताता हूँ। ये देखो वीडियो। ये देखो, ऐसा मेरे पास वीडियो भी है, मेरे पास पूरा दुकान का वीडियो है जो चालू हुआ है। दुकान के अंदर से खींच के पुलिस वाले लोग 4 लोग लेके जा रहे थे। ये देखो वीडियो, पूरा दुकान के अंदर है। दुकान के बच्चे लोग स्टैंड गिरा रहे थे, उन लोग के हाथ में से छीन के लेके जा रहे। दुकान के अंदर से, ये बाहर का नहीं, आप देख सकते हो, बाहर ही के अंदर है, अंदर है ना। माझं नाव महबूब शेख आहे। या शॉपमध्ये आता कारवाई झाली 2 दिवसापूर्वी। आमचा आतला माल नेला, या सांगतामध्ये आतमध्ये असताना माल नेला आमचा, आम्हाला टार्गेट केलं जात आहे। ते थोडा प्रॉब्लेम आहे आमचं। अधिकाऱ्यांचे लोक होते जे आहे ते नावाचं नाही सांगतो, जे आतमध्ये जे कारवाईचे लोक आहेत ते नेतो। आपलं काय म्हणले नाही विचारलं तर नाही आम्ही कारवाईचं कारण काय, पण आमचं आतलं जे माल होता आतलं नेला आमचा बाहेर। पुन्हा मला सगळं नेला, काय काय जणांचा। आमचं फक्त स्टँड नेले, जे काय आहे ते। काय कारवाई असेल ते, जे बाहेर असेल ते करावी, आतलं माल नेवा नाही ही आमची अपेक्षा आहे। चुकीचे आहे, जे लिगल आहे ते करा, चुकीचे आहे ते नका करू। त्यांनी जी कारवाई केली त्याच्या अनुषंगाने तुम्ही काही पाऊल उचलणार आहात का? त्यांच्यावरती तक्रार अर्ज वगैरे करणार? ते आता मालक येतील, ते त्यांच्या हिशोबाने बघतील, ते करतील। सर असं आहे ना, आता कारवाई झाली तर ह्यामुळे काय आम्हाला काही त्रास होतो का? आमचं स्टँड आतमध्ये असल्याने हल्लाबोल केला पूर्ण, आणि आम्हाला शटर पण बंद करू दिलं नाही। नेमकं आम्हाला मारहाण केलं त्यांनी, आणि आतमधनं पूर्ण स्टँड त्यांनी उचलून घेऊन गेलेत ते। तर हे आमच्या आतमध्ये होते स्टँड, व्हिडिओ मध्ये आहे आमच्याकडे, फुटेज पण आमच्याकडे। पण ते चोरी केल्याचा तुमचा आरोप आहे, त्यांनी पुणे महानगरपालिकेने चोरी केली असा आमचा पूर्ण स्टँड सोबत त्यांनी माल नेला, आणि आम्हाला माल पण वापस मिळाला नाही। आम्हाला ते काय बोलू द्यायला नाहीये, काय नाही, आणि आमचा माल 1 रुपयाचा मिळाला नाही आम्हाला। किती लाखांचा माल होता? तरी पण आमचा लाख रुपये वरचा माल होता प्रत्येक दुकानाचा। काय म्हणले? हो, आम्हाला काय बोलू द्या ना ते, आम्हाला माल मागणी केल्यानंतर तुम्हाला काय बोलले? नाही इथे यायचं नाही आमच्याकडे, आणि तुम्ही काय इकडे आमचा काय संबंध नाही ते सांगायला लागले। आमचं काय आम्ही देऊ शकत नाही परत माल, आणि पोलिसांनी बळजबरी आमच्यावरती कारवाई केली। कार्यालयाला धरून त्यांनी 2 लाख आपल्यावरती कारवाई केली। आमच्या एकट्या नागपूरमध्ये असताना
ते शटर आम्हाला मारू देत नाही आणि बंद करू देत नाही दुकानं आणि आम्हाला मारहाणी करतात. पोरांना मग आमच्या महाराजांनी इथं दांड्याने मारलं त्यांनी आणि मग त्यानंतर आतमधलं पण पूर्ण माल त्यांनी उचलून घेऊन गेला. आमचं बोलूनच नव्हते देत, इथं कुणाला थांबवून पण नव्हते देत. कारण समजा अतिक्रमणच्या आणि पोलिसांचे इथं काय झालं, पूर्ण इथं हे झालं. पुढे आतून जायचं ना दुकानामध्ये, समजा बाहेर कस्टमर बाहेर काढा, मारून बाहेर काढले कस्टमरला, पण आपले जावा तुम्ही समजा बाहेर पोरांना बोलवले, माल पूर्ण उचलून नेला आमचा. कारवाईच्या अगोदर तुम्हाला त्यांनी नोटीस दिली होती का? नाही, नोटीस दिली नाही. काहीच नाही, कोणालाच नव्हती.